जय हरी शेतकरी मित्रांनो, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना 2026। आता या योजनेमध्ये बऱ्याच प्रकारचे असे वेगवेगळे निकष लावले आहेत आणि तेव्हा त्या शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे। त्यामध्ये 2 लाख रुपयाचं कर्ज हे थकीत शेतकऱ्यांचं माफ होणार आहे। त्यामध्ये जर 2 लाखाच्या वरचा असेल तर त्यांना वरची रक्कम भरल्याच्या नंतर 2 लाखाचा लाभ मिळणार आहे। त्यानंतर ज्या शेतकऱ्याला 2019च्या कर्जमुक्तीचा लाभ मिळालेला आहे त्याला 50,000 रुपये दिले जाणार आहेत, मात्र त्याला सुद्धा वरची रक्कम भरावत लागणार आहे। आणि जे नियमित कर्जदार शेतकरी आहेत त्याला 50,000 रुपये हे प्रोत्साहनपर म्हणून दिल्या जाणार आहेत। मात्र यामध्ये महत्त्वाची एक गोष्ट आहे की या कर्जमुक्तीचा लाभ मिळवण्यासाठी आपल्याला आधार प्रमाणीकरण सुद्धा करणं गरजेचं आहे आणि त्यासाठी आपलं जे काही कर्ज खातं आहे त्याला आपला आधार नंबर लिंक असणं गरजेचं आहे, आपला मोबाईल नंबर लिंक असणं गरजेचं आहे। म्हणजे एखाद्या वेळेस जर समजा आपले अंगठे घेत नसेल, आधार व्हेरिफिकेशन होत नसेल, त्यामध्ये जर OTPचं ऑप्शन आलं तर आपल्याला OTPद्वारे सुद्धा याचं व्हेरिफिकेशन होणं गरजेचं आहे। आणि यामध्ये महत्त्वाची एक अट घातलेली आहे ती आहे ॲग्रीस्टॅकच्या माध्यमातून जे फार्मर ID काढलेले, तो फार्मर ID काढलेला शेतकरीच फक्त या योजनेमध्ये पात्र होणार आहे। मात्र आता काही शेतकरी असे आहेत की त्याने फार्मर IDच काढलेला नाही। मग अशा शेतकऱ्यांसाठी काल सहकार मंत्री श्री बाबासाहेब पाटील यांनी अशी घोषणा केली की या शेतकऱ्यांना सुद्धा या कर्जमुक्तीचा लाभ दिला जाणार आहे। त्यासाठी प्रत्येक जिल्ह्यामध्ये कॅम्प आयोजित केले जातील, जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून ही मोहीम राबवली जाईल आणि ज्या शेतकऱ्यांनी फार्मर ID काढलेले नसतील त्यांचे फार्मर ID काढून त्यांचं सुद्धा आधार व्हेरिफिकेशन केलं जाईल आणि त्या शेतकऱ्यांना सुद्धा या कर्जमुक्तीचा लाभ दिला जाईल अशी घोषणा त्यांनी काल विधानसभेच्या अधिवेशनामध्ये केलेली आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, तुम्ही फार्मर ID काढलेला नसेल तर तो लवकरात लवकर काढून घ्यायचा आहे आणि आपण काढलेला आहे का नाही हे नक्कीच कमेंट करायचं आहे। असं हे महत्त्वाचं कर्जमाफीबद्दलचं अपडेट होतं, कारण प्रत्येक शेतकऱ्याला या कर्जमाफीचा लाभ मिळणं गरजेचं आहे। आता तुम्हाला ही माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट करा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। धन्यवाद।